नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये वन पीसची शिलाई पार्ट 2 तुम्हाला दाखवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे, काहीसुद्धा अवघड नाही. 4-5 टिप्स आहेत, तेवढ्या फॉलो करा. तर पहा, वरचा पार्ट जो काही आपला ब्लाऊजचा पार्ट असतो ना, सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आपल्याला. पुढचा गळा, पाठचा गळा पलटी करून घ्या किंवा कॅनव्हास लावा. मी सुरुवातीला पलटी केला तर फिनिशिंग एवढी उत्तम दिसत नव्हती. मग शेवटी मी नंतर कॅन्सल केलं, म्हणजे शिलाई होती ना ती ओपन केली आणि त्यानंतर कॅनव्हास लावलं, कारण माझ्याकडे कॅनव्हास नव्हतं. तर म्हटलं चला ॲडजस्ट करूया, पण सुंदर दिसत नव्हता. मग शेवटी मी कॅनव्हास आणलं आणि त्यानंतर कॅनव्हास लावून तयार केला. थोडासा वेळ गेला, पण आपल्याला फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येणं तितकंच महत्त्वाचं असतं. आपण गडबड केली, घाई केली तर फिनिशिंग आपली खराब होऊ शकते. तर कॅनव्हास लावायच्या अगोदरची बघू शकता ही म्हणजे फिनिशिंग, आणि त्यानंतर बघा कॅनव्हास लावल्यानंतर ही फिनिशिंग आहे. तर बॅकचा सुद्धा पार्ट तयार करून घेतला, फ्रंटचा घेतला. त्याचबरोबर स्लीव आहे ना तीसुद्धा जोडून घेतलेली आहे. तर त्याचबरोबर जे काय अस्तर आहे कमरेपासून पायापर्यंत, जे पायापर्यंत पूर्ण नाही, पायापासून थोडंसं वरती आपलं 1 इंच, म्हणजे आपल्या 1 इंचभर एवढं ठेवलं तरी चालतं. तर त्याला ना छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेतल्या. तर त्या किती टाकायच्या, आपली जेवढी कंबर आहे ना तेवढं टाकायचं. आणि त्यानंतर जे काही साडीचं फॅब्रिक होतं ना त्यालासुद्धा एक आपल्याला 3-3 इंचावरती अशा प्लेट्स मोठ्या टाकलेल्या आहेत. छोट्या छोट्या टाकल्या तर खूप असा घेर दिसतोय. मी सुरुवातीला टाकून पाहिलं पण सुंदर वाटत नव्हतं. मग शेवटी मी परत मोठ्या मोठ्या प्लेट्स दिल्या तर सुंदर वाटतंय. तर बघा तुम्ही, ही जी स्लीव आहे ना ती फक्त पप आहे थोडासा वरती शोल्डरच्या इथे, म्हणजे तुम्हाला दिसत असेल तेवढाच पप केलेला आहे. सिंपल बाही आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंगची किंवा शिलाईची. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ जास्त मोठा केलेला नाही व्हिडिओ, कारण खूप मोठा व्हिडिओ जरी केला तरी लोक बघत नाहीत, म्हणून मी शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ मनापासून बघा, याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या मी टिप्स देत आहे. पुढचा, मागचा, त्याचबरोबर स्लीव जोडून घ्यायच्या आणि त्यानंतरच आपल्या कंबर, म्हणजे जे काही कमरेपासून आपल्याला पायापर्यंतची जे फॅब्रिक आहे ना किंवा अस्तर आहे तर ते जोडायचं आहे. तर ते जोडायच्या अगोदर दोन्हीचा सेंटर काढून घ्या, कारण मध्यभागापासून सुरुवात केली तर एका साईडला जास्त किंवा एका साईडला कमी होऊ शकतं. तुम्ही जर नवीन असाल ना तर नक्की सेंटर काढा, कारण काय होतं, आपण काही गडबडीमध्ये करायला जातो पण एका साईडला कमी पडतो कपडा किंवा जास्त पण होऊ शकतो. तर त्याच्यासाठी सेंटर काढून घ्यायचा. तेच जे काही अस्तर आहे ना त्याचासुद्धा सेंटर काढून घ्यायचा आणि मध्यभाग काढून घेतल्यानंतर तिथे आपल्याला मध्यभागापासूनच जोडायचं आहे. सुरुवातीला मी अस्तर जोडून घेतलं आणि त्यानंतर जे काही साडीचं फॅब्रिक आहे ना ते जोडून घेणार आहे. कारण काय होतं, दोन्ही एकदम जर जोडायला गेलं ना तर घोळ होतो, जास्त चुन्या पडतात आणि फिनिशिंग खराब होऊ शकते. आणि पाहू शकता या पद्धतीने मध्यभागापासून सुरुवात केलेली आहे. एक भाग जोडून दाखवलेला आहे तुम्हाला. आता दुसऱ्या साईडला मी जोडून दाखवते. कॅमेराचं सेटअप थोडंसं माझं हल्ल्यामुळं व्यवस्थित असं क्लिअर दिसत नाही, तरी पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण मला वाटत होतं की व्यवस्थित कळणार नाही, पण थोडंसं मनापासून समजून घेतलं तर कळेल. तर पाहू शकता मी पुढचा, मागचा भाग, दोन्ही भाग जोडून घेतलेले आहेत. आता जोडून घेतल्यानंतर आपल्याला फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे. जे काही मार्जिन ठेवले आपण 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच, तेवढ्या मापानुसार फिटिंगचं माप टाकून घ्या. काही अवघड नाही, जसं आपण ब्लाऊज फिटिंग करतो ना, पण ब्लाऊजसारखं टाईट जास्त करायचं नाही, थोडंसं लूज ठेवायचं. कारण जे काही ड्रेस, वन पीस असेल किंवा जे काही घेरदार टॉप असतील ना तर ते थोडेसे लूज असेल तर छान दिसतात, आणि ब्लाऊजसारखे असे जास्त टाईट असतील ना तर खूप सुंदर वाटत नाहीत. फिटिंग करताना कमरेपर्यंत फिटिंग करताना तिथे नॉड लावून घ्या. नॉड लावल्यानंतरच तुम्हाला जी काही खाली राहिलेली आहे ना फिटिंग कमरेपासून खाली, ती टाकून घ्या. ती घेताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, जो काही अस्तरचा कपडा आहे ना त्याला सेपरेट शिलाई द्या, आणि जे काही फॅब्रिक आहे ना साडीचं त्याला सुरुवातीला टीप मारा, त्यानंतर वरून अस्तरला टीप मारा. सेपरेट दोन्ही ठेवा, म्हणजे छान असं फिनिशिंग येतं. त्याचबरोबर शिलाई जी काय आहे ना ती ओपन होत नाही. तर व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा.